राजाईने आम्हाला वाचवलंय. आता ती माझ्या बाबांनाही असंच वाचवेल. तुळजाई त्यांना नक्की वाचवेल, पण त्याच्या आधी ह्या मद्राजला चांगली शिक्षा व्हायला हवी. लय वाईट आहे तो, पण त्याला कोण अडवणार? मी अडवेन त्याला. तुळजाईचा हात पाठीवर पाहिजे आणि तुझी साथ पाहिजे जगदंबा. आवा मद्राज, कुठं आहेसा? सुंदरा, कोण बी दिसत नाहीत. चल घरला जाऊया परत. गप्पा भित्री भागूबाई, कशा पायी घाबरताय? जे काम आपण करून आलोय ना व त्यानं मद्राज खुश होणार आहेत बघा तुम्ही. खूळ लागले तुला? अगं आगीशी खेळ करतोय आपण, आणि इथं रातच्याला कशाला यायचं? आपल्याला मारून आपले तुकडे करून कुठं टाकले तर गावात कुणाला कळणार बी नाही. चल जाऊया परत. तुकडे तुकडे करून फेकूनच देतो आता. मालक दागिने नाहीत घरात. अरे रे रे रे, फारच वाईट झालं की. उंदरानं खाल्ले वाटतं तुमचे दागिने. मग आता नियमाप्रमाणे आपल्याला खेळावं लागणार. मोत्यांचा खेळ. सगळं नीती आणि नियमानच चाललंय. मधी बोलायची काही गरज नाहीये. तर तुला नियम माहीतच आहे. पांढरा मोती काढलास तर तुझी यातून सुटका, आणि जर काळा मोती काढलास तर आयुष्यभर माझा गुलाम. जनक बाबा, हो जनक बाबा. दादा भाऊ, काय झालं? एवढे घाबरे घुबरे काय झाले? जनक बाबा, हो लई मोठा घात झालाय. अहो तो राक्षस पुण्यात आलाय गावात. कोण? तोच मद्राज. आणि तो आपल्या महादेला उचलून घेऊन गेलाय वाड्यावर. उचलून नेलं? होय, तिची बायको बी घरात नव्हती. घरात कुणी बी नव्हतं. ती बिचारी घरात परत आली आणि बघते तर काय, महाद्या घरात नाही. तिकडं तिकडं समधीकडे शोधलं, तेव्हा तिला कळालं की मद्राज महाद्याला वाड्यावर घेऊन गेलाय. आई राजा, काय होऊन बसलंय? त्यातनं आणखी एक संकट आलं त्यांच्यावर. त्यांच्या घरातलं समद सोनं नाहीसं झालं. काय म्हणजे चोरीला गेलं? काय बी कळना झाले. पण त्याच्याकडे त्या रकमेचं सोनं होतं, ते तो आणायला गेला, पण घरात कुठंच सापडलं नाही. याचा अर्थ तो कर्ज फेडू शकत होता, पण त्याला ते फेडू दिलं गेलं नाही. पण ते सोनं ते कुणी चोरलं असेल? हार कसा आहे आणि म्या कशी दिसते सांगा ना. अगं ही चोरीची वस्तू आहे, आणि दुसऱ्यांच्या वस्तूवर असा डल्ला मारू नये ग. मला काय तुझं हे वागणं आवडलेलं नाही. तुम्ही इथं नसताना माझे हाल होत होते. लोकांच्या दयेवर जगत होती, ते पटत होतं तुम्हाला? अहो एवढे दिस मन मारून जगले. आता कुठं चांगली राहायची संधी मिळते तर ती मला सोडायची नाही सांगून ठेवते. अगं पण गावची अवस्था काय आहे आणि तुझं काय चाललंय? अशा वाईट वेळेत उलट गावाला मदत करायला पाहिजे. तो मद्राज त्यांच्याशी कसा वागल हे माहिती आहे मला. आपण गावाला मदत करूया. गावातल्या लोकांना सावध करायला पाहिजे आपण. त्यातच आपलं पण भलं आहे. आपलं भलं कशात आहे सांगू? अहो जरा विचार करा. आपण असंच त्या मधराजाच्या मर्जीत राहिलो, मग तो आपल्याला लई धन दौलत देईल.
आपलं झोपडं पाडून मोठाला वाडा बांधू. अहो दारामध्ये गुरढोरं असतील, मोठाली शेती असल, त्यात कडधान्य पिकल, घर समद सोन्यानं भरलेलं असल. पैसा कुठं ठेव हा प्रश्न पडेल आपल्याला. तुम्ही शेतावर जाल, दुपारच्याला झुणका भाकर घेऊन. तू येशील? म्या कशा पायी येऊ? म्या गडी माणसाला पाठवल. मी घरामध्ये बसून सूचना देणार आहे बघा. ए तू उठ. ऐ स्वयंपाक पाण्याचं बघ. ए भया तू काय पाय बसून बसली ग? जा काम कर. अशी सूचना करणार आहे. हळूहळू सगळी माणसं निघून जातील आणि तू एकटीच राहशील. म्या बी जवळ नसेन तुझ्या. कसं अभद्र बोलायला सुचतं तुम्हाला? तसं काय बी होणार नाही. मी सांगते तसं राहिलो की आपण आयुष्यभर श्रीमंतीत लोळू बघा. मी सांग. देऊळ का बंद आहे? कुणाला बी देवळात येऊन देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर कर भरावाच लागल. देऊळ त्यांच्या मालकीचा झाला असेल, पण देवी आई कुणाच्या मालकीची असते का? ती तर तिच्या भक्तांची असते. जा बघा जरा गाभारा उघडून. देवी देवी कुठे गेली? देवींना आजच भेटून हा उपाय सांगायला पाहिजे. जो काय निर्णय असेल तो आता देवीच घेतील. कसला निर्णय? अहो तुम्ही काहीतरी बोलले ना आता. देवी निर्णय. ते काही नाही, देवळात जाऊन आलो ना, पाया पडून आलो. असू देत. जनक बाबा, देवी कुठे आहेत? म्हणजे देवी देवळातच आहेत. जगदंबा जगदंबा कुठे आहे? हा घरी नाही ती. मग कुठे गेली आहे ती? गेली घराच्या बाहेर. तरी बजावलं होतं घराच्या बाहेर जाऊ नगस जास्त वेळ म्हणून, पण ऐकताय कोण? तिला ना भाऊजी शिंग फुटली आहेत आणि घरनं बी फूस मिळतीये. काळजी वाटते ओ लेकीची म्हणून बोलतीये. मी ठरवलंच आहे तिला ना काही दिवस यांच्या भावाकडेच पाठवणार आहे मी. देवींना दुसऱ्या गावाला पाठवणार? मग आमच्या पुढच्या तयारीचं कसं होणार? आणि जगदंबानं ऐकलं नाही ना तरी बी पाठवणारच आहे मी. ही तर माझ्या जीवाला घोरच नको. गंगाई अगं पुन्हा समोर काय बोलाव? त्यांना कशाला सांगती घरची गाराणी? ते काय बाहेरच्या आहेत वय? आणि जगदंबाला ओळखतात ते बी घरच्या सारखेच आहेत आपल्या. तिची काळजी करतात. नंदलाल भाऊजी ती तुमचं ऐकते नव. तिला जरा समजावा ना. अशी एकटी दुकटी बाहेर फिरत जाऊ नको म्हणावं. उगा नसत्या नादाला लागू नको. मस्ती कमी कर. तुमचं ऐकल ती. सांगा ना तिला. अहो साक्षात देवी आहेत त्या. मी त्यांना समजावू आणि त्या माझं ऐकणार? ही सगळी ज्यांची लीला आहे त्यांच्याबद्दलच तुम्ही माझ्याकडे तक्रार करताय. देवदेवतांनी माणसाचा जन्म घेतला की तेही नात्याच्या कर्जात अडकतात. हे खरंच आहे. भाऊजी ऐकताय ना तुम्ही? हो हो हो, मी बोलतो तिच्याशी. पण ती आहे कुठे? देवळात गेलीये. देवी कुठे गेली? अशी गाभाऱ्यातून नाहीशी कुठे झाली? मी तुम्हाला म्हणलं होतं ना, देवी भक्तांची असते. ती देवळात असते भक्तांसाठी. तुम्ही भक्तांनाच इथे येण्यापासून अडवलं तर ती इथे कशाला थांबेल? पण देवी अशी देऊळ सोडून गेली तरी कुठं? ती कुठेही असू शकते. ती बघा, तिथे आहे देवी.
अडवूया ना. यांना देवीचं दर्शन घेऊ देऊ नका, नाहीतर तो मदराज आपल्याला सोडणार नाही. ती बघा तिकडे आहे देवी. देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो. मेंगाजी काका काय झालं? भक्तांना देवीपासून दूर करत होता ना, आता करून दाखवा. हा काय खेळ चाललाय? हे नाही, ही लीला आहे देवीची. तुम्ही भक्तांपासून तिला दूर करायला गेलात तर ती स्वतःहून भक्त आहे तिथं जाईल. तू जाई त्यांच्या घरात पोचेल. तुम्ही सांगा तुमच्या मधराजाला, देवीच्या आणि भक्तांच्या मध्ये आलास तर चिरडला जाशील.